हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आजचा जो ब्लॉग आहे सगळ्या स्त्रियांसाठी आहे। तर सगळ्या स्त्रियांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेअर करा, कारण प्रत्येक स्त्रियांना हे टेन्शन असतं महिन्याच्या एंडला किंवा 2 मंथ्स नंतर की आटा संपलाय, पीठ संपले, भाकरीचं पीठ संपले, ज्वारीचं पीठ संपले, तांदळाचं पीठ संपले, गव्हाचं पीठ संपले, बाजरीचं पीठ संपले, बेसनचं पीठ संपले। या खूप साऱ्या समस्या असतात। त्या समस्या आज आपण दूर करणार आहोत। तो माझ्याकडे आहे पुनवा कंपनीची चक्कीचा आटा पिसणारी। तो फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवते माझी चक्की कशी वर्क करते आणि त्याच्यात मी आज काय काय दळणार आहे। ठीक आहे। सो जी ओपन होते ती इथून ओपन होते। इथे लॉकची सिस्टम आहे, डोर लॉकची। इथे इथून डोर आपण ओपन करणार आणि डोर ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसते ते ही मोटार खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे। आणि या मोटार जर व्यवस्थित क्लीन केली नाही तर ती चालत नाही। टाइम टू टाइम आपण ती मोटार पण क्लीन करून घ्यायची, सर्व्हिसिंग करून घ्यायची। तर ही जी मोटार दिसते तुम्हाला, या मोटार इथे मेन आपलं इथे दळलं जातं। इथे आपण जे पण धान्य टाकतो, तांदूळ, गहू, बाजरी, इथे ते पिसलं जातं प्रॉपर वेने। आणि इथून पिसल्यानंतर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे साचे आहेत, दाखवते तुम्हाला। हे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत, सगळ्यांवरती नंबरिंग केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। कारण प्रत्येक गहू, जसं गहूसाठी वेगळा साचा लागणार, बाजरीसाठी वेगळा लागणार, तांदळासाठी वेगळा लागणार, प्रत्येकाचे साचे वेगवेगळे दिलेत। भाजणीसाठी वेगळा लागणार, की आपण कुठले मसाले करतोय त्यासाठी वेगळा लागणार, भरपूर प्रमाणात। म्हणजे मला असं वाटते 9-10 साचे आहेत माझ्याकडे। प्रत्येक धान्यासाठी वेगवेगळे साचे दिलेले आहेत। आता मोस्टली मी गव्हासाठी 0 नंबरचा यूज करते, कारण मला गहू खूपच बारीक लागतं पीठ। तर मी गव्हासाठी 0 नंबरचा यूज करते, त्याच्याने चपात्या पण खूप सुंदर आणि छान आणि नरम राहतात। नेक्स्ट जो आहे भाकरीसाठी मी यूज करते 1 नंबरचा यूज करते भाकरीसाठी। बघू शकाल, भाकरीसाठी मी 1 नंबर, जसे तांदळाची भाकरी, तांदळाचं पीठ मला दळायचं असेल तर मी 1 नंबरचा यूज करते। आणि बेसनसाठी पण मी 0 नंबरचाच यूज करते, कारण बेसन पण मला बारीक लागतं। आणि जर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाजण्या असतील ज्या आपल्याला थोड्या जाड पाहिजेत, तर आपण 1.5चा पण एक नंबर आहे, 1.5चा एक साचा आहे, तो तुम्ही यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता किती प्रकारचे वेगवेगळे साचे ते लोक या चक्की बरोबर आपल्याला देतात, आपण देऊ शकतो। नेक्स्ट, आता हा साचा जो आहे तो इथे आपण फिट करणार आहोत। तो साचा इथे लागतो, जसं तुम्हाला बारीक पाहिजे असेल तसं। आणि इथून दळल्यानंतर इथे पडतं। आणि हे बघा, इथे पण लॉकिंग सिस्टम दिलेली आहे। मोटारचा हा डोर मी क्लोज केला आणि इथून लॉकिंग सिस्टम आहे। ठीक आहे। इथून दळण झाल्यानंतर ते दळण जे पडतं ते इथे पडतं, याच्यामध्ये पडतं। आता हे जे आहे हे जवळजवळ 5 kg आहे। याच्यामध्ये 5 kg ॲट अ टाइम आटा राहू शकतो। जे पण तुम्ही दळण करणार आहात त्याच्यात 5 kg राहू शकतो। म्हणजे एकदा तुम्ही चक्की लावली तर त्याला परत बघण्याची गरज नाही। 5 किलो टाकले तर तुम्हाला चक्की 10 वेळा ओपन करून बघण्याची काही गरज नाही। ठीक आहे। आणि चक्की झाल्यानंतर 5 किलो दळण दळल्यानंतर मशीन मधून आवाज येतो, पिपी म्हणून, पिपिक पिपिक असा आवाज येतो। मग तुम्हाला कळतं की तुमचं दळण झालेलं आहे। ठीक आहे। आता हे जे भांडं आहे त्याला हा कपडा दिलेला आहे। हा कपडा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर हा कपडाच नसेल तर तुमचं दळलेलं पीठ सगळं बाहेर उडणार। ठीक आहे। आणि हा कपडा व्यवस्थित लागला पाहिजे, कारण हा जर कपडा तुम्ही व्यवस्थित नाही लावला तर पीठ सगळं बाहेर उडतं आणि आपलं काम वाढतं। बघा हा कपडा मी कसा लावला, हा कपडा असा लावायचा। आणि त्याच्यानंतर ही जी रिंग दिलेली आहे, या रिंगचा पण खूप यूज आहे। ही रिंग काय करते, या कपड्याला लॉक करून टाकते। ही रिंग या कपड्याला प्रॉपर मध्ये लॉक करते। आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला, हे आता आपण इथे फिट करूया। हे असं इथे फिट करणार। ठीक आहे। ही आपण चक्की लावली आता। आणि डोर प्रॉपर बंद, आणि त्याच्यानंतर अजून एक, हे लॉक करून घ्यायचं। हे लॉक झालं पाहिजे, नाहीतर नाही लॉक झालं ना की पूर्ण इथून बाहेर येणार। इथे ओपन विंडो जर की दिलेली आहे, इथून सगळं बाहेर येणार। म्हणून ते प्रॉपर काळजी घ्यायची जे आपण चक्की लावतो तेव्हा। नंतर डोर प्रॉपर बंद करून क्लोज करायचं। सो आजचं माझं टार्गेट आहे
10 kg मला गहू दळायचे, 5 kg मला तांदूळ दळायचे आणि 1 kg ज्वारी, 1 kg बाजरी आणि 2 kg बेसन. हे मला 2 months पुरून जातं, सफिशियंट आहे माझ्यासाठी. 2 months. 2 month नंतर मी परत लावते, म्हणजे मला दर महिन्याला लावायला लागत नाही चक्की. मी एकदा चक्की लावली, आज मी चक्की लावले तर त्याच्यानंतर मी 2 महिन्यांनी चक्की लावते. त्यामुळे काही डिफिकल्ट नाहीये, खूप इझी आहे. लावण्याची प्रोसिजर पण खूपच इझी आहे. फक्त एक आहे की क्लीन करावी लागते आणि ती क्लीन झाली पाहिजे. सो आपण स्टार्ट करूया दळण्यासाठी. सगळ्यात फर्स्ट मी गहू घेते. जर आपल्याला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि बेसन लावायचं असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही गहू दळून घ्या. कारण गव्हामध्ये जर तांदळाचं पीठ मिक्स झालं तर चपात्या नीट होत नाही. त्यामुळे फर्स्ट सगळ्यात पहिला जर तुम्हाला दळण दळायचं असेल तर गव्हाचं दळण करा. कारण गव्हाचं दळण केल्यानंतर तुम्ही तांदळाचं करू शकता किंवा तांदळाचं तुम्ही एंडला करून ज्वारी, बाजरी आणि बेसन करू शकता. तो सिक्वेन्स कसाही असला तरी चालेल. पण सगळ्यात पहिला ही 5 किलोची बॅग होती. 5 किलो याच्यामध्ये राहणार. मी बोलली ना 5 किलो ॲट अ टाइम. गहू टाकल्यानंतर हा डोर तुम्हाला बंद करून घ्यायचा आहे. तर हा डोर बंद करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायचं आहे की तुम्ही हे व्यवस्थित फिट केलंय की नाही. ठीक आहे, सगळं चेक झाल्यानंतर प्रॉपर तुम्हाला माहिती आहे की झालं व्यवस्थित चेक. मग सो आपण ऑन करूया. तुम्हाला आवाज येतच असेल चक्कीचा. चक्की स्टार्ट झाली. फ्रेंड्स, माझी एक चक्की लावून झाली गव्हाची, तुम्ही बघू शकता. छान दळून झालेला आहे. बघा किती व्यवस्थित आणि पातळ बारीक पीठ दळलं आहे. तांदूळ आहे ते. आता तांदळाचं दळण करू आपण. सो फ्रेंड्स, म्हणजे चक्की झाली, सगळं दळणं झाली. तुम्ही बघू शकाल गव्हाचं, तांदळाचं, ज्वारी, बाजरी सगळे दळणं माझे झाले. आता सगळ्यात मेन प्रोसिजर ती म्हणजे चक्की साफ करणं. चक्की साफ करण्यासाठी आपल्याला याच्यावरला एक ब्रश येतो. चक्की जेव्हा आपण घेतो त्याच्यावरलाच एक ब्रश येतो. या ब्रशने आपल्याला चक्की साफ करायची. तर ती कशी करायची मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकाल किती क्लीन झाली, व्यवस्थित क्लीन केली. 15 मिनिटं लागतात. छान पैकी सगळं क्लीन झालं, बघू शकता. पूर्ण क्लीन झाली चक्की आपली. क्लीन करताना थोडासा त्रास होतो. झाली माझी चक्की लावून. सगळं चक्की पण माझी खूप छान प्रकारे क्लीन झाली. सगळं दळणं झालंय. तर 2 months मला काही टेन्शन नाही दळणांचं. आता हा पण प्रश्न असतो की ही जी घरघंटी आहे, ही चक्की आहे, ठेवायची कुठे. तर त्यासाठी पण आम्ही छान पैकी ड्रॉवर केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते, बघू शकाल इथे. इथे छान माझी चक्की राहते व्यवस्थित. फ्रेंड्स, तुम्ही बघितलं सगळ्या प्रकारची माझी दळणं झाली. क्लीन पण झालं, सगळं व्यवस्थित क्लीन करून मी याच्यामध्ये फिट पण केली. आता तात्पर्य हेच आहे की मेहनत आहे, वेळ जातो आणि क्लीन करायला पण वेळ जातो. व्यवस्थित क्लीन करायला लागते. जर व्यवस्थित क्लीन नाही झाली त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आळी पडण्याची शक्यता असते.
आता मी 12 वर्ष झालं यूज करते ही चक्की. मला काही प्रॉब्लेम नाही झाला, कधी बिघडली नाही की कधी मला असं सारखं सारखं सर्व्हिसिंग करायला लागलं. छानपैकी 12 वर्ष झाली त्या चक्कीला, चालते व्यवस्थित. आणि मी घरातच दळणं, सगळ्या प्रकारचे दळणं घरीच करते. आता पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये चक्कीवर जाण्यापेक्षा, बाहेर कुठे गिरणीवर जाण्यापेक्षा हा ऑप्शन खूपच बेस्ट आहे. थोडा वेळ जातो, थोडा टाइम काढावा लागतो, म्हणून मी 2 मंथ्समधून एकदा लावते. त्यावेळेस मी सगळ्या प्रकारचे दळणं करून घेते आणि मग 2 मंथ्समध्ये टेन्शन नसतं. चक्की लावायची. फक्त 2 महिन्यातून एकदा त्रास होतो, पण सगळी दळणं व्यवस्थित होतात. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच.